तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अनादी अंबिका भगवती अनादी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा संत सम्राट संप्रदायाचे कलस्वस्थानी महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबराय संतांच्या कार्याचा परिचय सांगणारा हा अभंग आज चिंतनासाठी निवडलेले आदिमा शक्ती जगदंबा माता या जगदंबेच्या पवित्र प्रांगणात महान तपस्वी संत ऐश्वर्य संपन्न पूज्य भगवान बाबा आणि वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज या दोन महापुरुषांचा असणारा संयुक्त असणारा चालू असलेला हा पुण्यतिथी सोहळा गेली 36 वर्षापासून मोठ्या भावनेने श्रद्धेने विश्वासाने आपला असणारे संत सेवा वामन भाऊ महाराज सेवा मंडळ एकत्र येऊन हा उत्सव करतात। आपल्याला कोटी कोटी सर्वत्र मंडळीला धन्यवाद। अजून तुमचं मंडळ फुटलं नाही, फुटणार नाही। विठ्ठला सगळे असणारे संत सेवा वामन भाऊ महाराज सेवा मंडळाचे असणारे संपूर्ण कार्यकर्ते सगळे थेट विनयकर यापासून तर आपण सगळे बसलेले सिस्टीम पासून तर थेट स्वयंपाकवाल्यापर्यंत बरोबर आहे। स्वयंपाकवाले घेतले सगळ्यांच्या विचाराने सगळ्यांच्या भावनेने चालू असलेला असणारा हा 36वा पुण्यतिथी सोहळा। हा सोहळा ठाण्यात होतो 99, उल्हासनगरला होतो 99, डोंबिवलीला होतो 99, अमेरिकेत होतो 99, भगवानगडावर होतो 99, आळंदीला होतो 99, देऊला होतो 99, पुण्याला होतो 99। हा सोहळा आपल्या परिसरात होतो 99। हा सोहळा वैकुंठात सुद्धा होतो। गाजे हा सोहळा वैकुंठात सुद्धा होतो। म्हणून हा सोहळा आपण केला पाहिजे। ही पुण्यतिथी आपण केली पाहिजे। पुण्यतिथी त्यांचीच
की जे आयुष्यभर ज्यांनी पुण्य केलं गेल्याच्या नंतर जे आपल्याला पुण्य करायला लावतात त्यांची पुण्यतिथी. नाहीतर हल्ली कावळा लवकर शिवत नाही. हा सूर्यचंद्र आहे तोपर्यंत भगवान बाबा वामन भाऊ महाराजांची पुण्यतिथी. मी तर असं म्हणान सूर्यचंद्र आहे तोपर्यंत भाऊबाबाची पुण्यतिथी नाही, जोपर्यंत भाऊबाबाची पुण्यतिथी तोपर्यंत सूर्यचंद्र. म्हणून मोठ्या भावनेने मोठ्या विचाराने सर्वत्र मंडळी एकत्र येऊन अगदी हा उत्सव करतात. या उत्सवासाठी आमचे सर्वत्र ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी वृंद महाराज मंडळी, त्याचप्रमाणे आमच्या असणारी इकडे ही गुरुबंधू मंडळी, सगळ्यांच्या उपस्थितीत छानपैकी असणारे आदरणीय पखवादे महाराज, इकडेही पखवादे महाराज, शिष्टीमाले पण थोडं भजनाचं अंग दिसतं तुम्हाला. शिष्टीमाले थोडं म्हणतात ना, छान असे थोडे बरं का माणसं ज्यांच्याकडे शिष्टीमी आणि ते भजन करतात, असे थोडे. नाहीतर किती वेळेस सिस्टीम लावून दिलं की असं डुकलं घेतलं. पण महाराज जसं जसं तुमचा स्वरवर चालेल का तसं असं करीत होतं आमचा टाळी वाजवून स्वागत येत. हे सगळ्यांच्या भाग्यात नाही बाळा. अनंत जन्माची सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठव. याच्याकरता पुण्य फळले ता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, हरिपाठ होतो. पारायण झालं. अरे वा, किती जण बसले पारायणाला? 25 जण. वा वा, 25 जणांचं टाळी वाजून स्वागत. खूप महान ग्रंथ आहे बर का, महान ग्रंथ आहे. तो ग्रंथच नव्हे
श्री क्षेत्र भगवानगडचे चौथे उत्तराधिकारी आमचे कृष्ण महाराज सांगत असतात, तो ग्रंथ नाही, तो ग्रंथ नव्हे तर केवळ ती पुण्याची संपत्ती आपल्याला मिळालेली आहे. पुण्याची संपत्ती पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. आपल्याला सुख मिळावं असं वाटत असतं. झालं नाही बस बस बस. आपल्याला सुख मिळावं असं वाटत असतं. आपलं कोणतंही काम पूर्ण व्हावं असं वाटत असतं. चौथा लग्न झालं ते बोलले, बरोबर बोलले, नाही म्हणले, त्यांचे लग्नाचे प्रयत्न आहे आता, बरोबर आहे ना. आता आहे ना, शेवटी एक लग्न आहेच ना. तो का म्हणे मुक्ती, त्याच्यासाठीच प्रयत्न आहे ना. किती छान काठी, ड्रेस, हे सर्वत्र असणारी विद्यार्थी मंडळी. आपल्याला जी जी इच्छा असेल, जी जी आपली इच्छा पूर्ण व्हावं असं वाटत असेल, बास ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पुण्याची संपत्ती, आणि त्या ग्रंथाचं वाचन करायचं, पालन करायचं, आचरण करायचं. आपली जी जी इच्छा असेल ना ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. नुसता संकल्प करा. भाऊबाबाच्या मंदिरासमोर या, इथं जवळ उभा राहा, जगदंबेला हात जोडा येता येता, भाऊबाबाला हात जोडा आणि नुसतं संकल्प करा, भाऊ ओ बाबा बरेच दिवस झाले मी एकटं येतो, कवर एकटं येऊ. नाही वायरा ढिले दिसते बघ तुम्ही, एकटं नाही कळलं. भागवत तुम्ही ती आले का चौघ, खरं सांगायचं लाऊडस्पीकर आले, तुम्ही एकटे का दोघं? आका आले नाही का तू? येईल त्याची जी संकल्पना असन, जी भावना असन, बा जे दोघं येत असन, पुढच्या वर्षी भाऊ बाबाला जगदंबीला विनंती करायची, बाबा भाऊ आम्हाला तिघाला येऊ द्या. आणि जे तिघ चौघा आले असन, घेऊ का नाव, जे तिघ चौघा आले असन त्यांनी एकच विनंती करायची, आम्हाला असंच तुमच्या पुण्यतिथीला सुखरूप येऊ द्या. भाऊ बाबाची ताकद आहे. मगाशी मी म्हणतो ना, एक 25-26 वर्ष झाली त्यावेळेस ह्याच कार्यक्रमाला मी आलो होतो. किती 25-26 वर्ष झाले, म्हणजे मध्ये येणं जाणं चालू आहे वर्षात, त्याच्याबद्दल शंका नाही. पण पहिल्यांदा मी कार्यक्रमाला आलो तर त्यावेळेस आमच्या वाघ साहेब, मी आल्याबरोबर सांगितलं तुमचं उमराचं झाड आहे का म्हणलं दादा. त्यावेळेस मी एसटीनं आलो होतो. भाऊ बाबाची ताकद. आता बाहेर माझी 25 लाखाची गाडी आणि आज 4-5 वर्ष नाही का मी हेलिकॉप्टरच घेऊन येणार. बोलण्यास सुद्धा महाराज माणसाने उदारा असावा, नका टोपल्यात काय असं ना, हो पण या ना, या जेवण घ्या ना, टोपल्यात नसा नका काही कशा बघा बायला माय घडा, पण जेवून तर घ्या म्हणायला काय हरकत आहे. म्हणून ही भाऊबाबांची शक्ती आणि त्या शक्ती सामर्थ्याने त्यांच्या पुण्याने चालू असलेला आपला पुण्यतिथीचा सोहळा, जिकडं तिकडं पुण्यतिथीचा सोहळा चालू आहे. म्हणून भाऊंच्या बाबांच्या पवित्र चरणावरचे पुष्प अर्पण करायचं. आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय ह्या असणाऱ्या अभंगात संतांच्या कार्याचा परिचय देतात. प्रत्येकाचा परिचय हा त्याच्या कार्यावरून असतो. आज असणारे पखवाद वाजवणारे पूजनीय श्रद्धे डोंबरे महाराज गोड पखवाद वाजवतात. माझं कीर्तन चांगलं वाजव म्हणून मी कौतुक करीत नाही,
पण ज्या ज्या वेळेस डोंबरे महाराज कीर्तन वाजायला असतील का त्यावेळेस ते कीर्तनच रंगल्याशिवाय राहत नाही, ही त्यांच्या कार्याचा परिचय. नाहीतर काही काही पखवाद्या अशा असतील ते वाजायला बसले का कीर्तन झोपलं पडलं नाही. प्रत्येकाच्या कार्याचा वेगवेगळा परिचय असतो. आजही भगवान बाबांच्या कार्याचा जर काय परिचय असेल तर बाई सोनी पाण्यावर वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी कीर्ती झाली चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा वैराग्य मूर्तिमंत भगवान बाबांचा परिचय कशावरून बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. मी दररोज सांगत असतो, दररोजच्या कीर्तनात सांगत होतो. जसं कोणी शाळेत प्रश्न येतो 10वी 11वीच्या मुलांना, तोंडी परीक्षेत प्रश्न येतो छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला, कोणता जिंकला, कोणता? वा वा वा, टाळी वाजून स्वागत आहे. कोणी उत्तर दिलं? छान, अलीकडचे अलीकडचे असं पाहू देन तुला, असं इकडे, असं इकडे सगळ्यांनी. अरे वा, टाळी वाजवत आहे. कितवीला आहे शाळेत? 7वीला. छान. तुला धन्यवाद देण्यापेक्षा तुझे जी शिक्षक असेल त्यांना धन्यवाद आहे. एक 7वीचा मुलगा आणि तो उत्तर देतो छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला कोणता किल्ला जिंकला, तर तोरणा किल्ला जिंकला. खरं तर मीडियाने हे दाखवलं पाहिजे, हे पोर पावल्या कसे खेळते, कीर्तनात बोलल्याच्या नंतर उत्तर कसे देते हे मीडियाने दिलं पाहिजे. हे कुठं देते? जीभ घसरली नाही कळलं का, अमुक झालं, पळून गेली. जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा परिचय जर काय असेल तर तोरणा किल्ला जिंकला, तसं काही दिवसांनी प्रश्न येईल बाळाव, भगवान बाबांचा आवडता ग्रंथ कोणता? बास त्यावेळेस उत्तरही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी. तसाच वामन भाऊ महाराजांच्या कार्याचा जर काय परिचय असेल तर उग्र भाषे परी अंतरी माया वामन भाऊ महाराजांच्या कार्याचा काय परिचय? उग्र भाषा परी अंतरी माया. आता जी पाथर्डी तालुक्यातले, नगर, बीड जिल्ह्यातली जी मंडळी, त्यांच्या लक्षात येईल भाऊंची भाषा उग्र. भाऊ बोलताना रागाने बोलायची, आणि जी माणसं रागाने बोलत असतात ती माणसं मोकळ्या मनाची असतात, आणि जी गोड गोड बोलत असतात का त्या आतल्या गोठीच्या असतात. महाराज आमच्याकडं येळी गावात आता बघा
झालं मी त्याच्याकरता लावून नसतो, मोकळं बोलतो, मोकळं बोलतो आणि होतं होईल तेवढं भाऊ बाबाच्या कृपेने, जगदंबेच्या कृपेने. काल काय कीर्तनात बोलले म्हणजे आपण होऊन गेला ना, आपण होऊन गेला ना ते बोलायचा प्रयत्न करीत नाही. विठाला विठाला महिला मंडळीने अखंड हरिनाम सप्ताह केला. महिला मंडळीने हरिपाठ एक 10-20 महिलांनी होईना, नाहीतर 4 महिलांनी होईना रामकृष्ण हरिनामाचा जप करायचा. कोणत्या नामाचा? ज्यांची ज्यांची जवळ घर आहे कॉलनी, कोणाकोणाच्या घराजवळ आहे देवीच्या मंदिरापासून वर हात करा. हा नाही महिलाच 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 लई लांब नाही ना, असं 5-6 किलोमीटर, पण ज्यांचे असे 2 किलोमीटर ते काय नाही. कीर्तनाच्या अगोदर तुम्ही एक अर्धा तास अगोदर यायचा आणि मस्तपैकी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, बरं का, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एक तुम्ही 20 मिनिटं जरी जप केला, 20 मिनिटं जरी जप केला तर तुमच्या अनावानीच्या काळात तुमच्या पोरांच्या मागे कुठेही या नाम जपाचं पुण्य शिल्लक राहिल्याशिवाय राहणार नाही. ही नाम जपाची ताकद आहे, बरं का, ही नाम जपाची ताकद आहे. म्हणून जप केला पाहिजे. म्हणून आमच्या त्या महिला मंडळींनी नाम जप केला. नाम जप केल्याच्या नंतर वामन भाऊ महाराजांचं कार्याचं कीर्तन. आता तुझे महाराजांना तुम्हाला माहिती आहे, बऱ्याचशा काळात, पूर्वीच्या काळात काल्याची कीर्तन ही संध्याकाळी असायची. जसं जसं महाराजांना वेळ असं ही परंपरेची मोठी माणसं आजही दिगलूरकडे चंद्रशेखर महाराज सांगत असतात. आज तिकडं कीर्तन कधी कधी रात्री 1-1 वाजता सुरू होतं. चैतन्य महाराजांनी एक गाणं सुसरायला आले होते तेव्हा सांगितलं होतं, रात्री 1 वाजता काल्याचं कीर्तन, परंपरेचे कीर्तन. तेव्हा वामन भाऊ महाराजांचं रात्रीचं काल्याचं कीर्तन महिला मंडळीने केलेला सप्ताह. आता कल्पना करा, महिला मंडळीने सप्ताह केल्याच्या नंतर अध्यक्ष कोण असन बरं बाई? कोण असन? महिला, बरं का. आता त्या महिलाचं नाव मला माहिती आहे, पण तिची नाथ ह्या कीर्तनात, बरं का, बरं का बाई. आपले दशरथ काका कराड आणि त्यांची आई तानाबाई कराड. आलं लक्षात? अगदी निम्म कीर्तन झालं आणि ती माऊली असणारी एका ताटात हार, बुक्का, नारळ हे सगळं घेऊन आले. निम्म्या माणसात आल्याच्या नंतर भाऊने असं लांबून पाहिलं. आता ते अध्यक्ष असल्यामुळे बाकीच्याला जागा देणंच होतं ना. बाकीच्या जागा द्यायचं काही असं नाक मोडायचं तिला. भाऊनी निम्न कीर्तनात तिला पाहिलं आणि तिथंच आरडे मोठ्यानं कवळे टवळे इकडे कुठं माणसाला तुडीत चालली. ती जागेवर बस. कोणीतरी पुरुष मंडळी गेलंय, ते ताट हार फेटा उचलून आणलं, भाऊ जवळ ठेवलं. कीर्तन झाल्याच्या नंतर ते भाऊला हार घातला, फेटा बांधला. कीर्तन झाल्याच्या नंतर जेवण. नेमकं भाऊचं जेवणाचं निवेदन कोणाकडं? तिच्याकडं. कळलं ना आता? निम्म जेवण झालं, भाऊनी तिला पाहिलं. सांगितलं, बाई मागाशी तुम्हीच आहात का? म्हणजे बाबू मीच होते. बाई मी बोललो बरं का तुम्हाला, बाई बोललो बरं का. तिने सांगितलं, भाऊ बोला ना का, भाऊ तुम्ही बोला ना का, पण लय माणसात बोला बाहेर तुम्ही. भाऊनी परत तिच्या डोक्यावर हात कराला, तिला आशीर्वाद दिला. कशा करता मला सांगायचं? ह्या संतांच्या कार्याचा परिचय, भगवान बाबांच्या कार्याचा परिचय ज्ञानेश्वरी वाचणं. तुळशी उगवल्या रक्त सांगिले जे
धावून आले देव दिले अभय ते आरती भगवान बाबा चिदानंदा सर्वा वैराग्य मूर्तिमंत दिशे शांती शिशोभा. हाच ज्ञानोबरांचा परिचय. ज्ञानाचा भाऊबाबांची पुण्यतिथी आली. कोणी गावाकडे गेलं नाही. ड्युटीला 8 दिवस सुट्टी, बाकीचे काम बंद. 24 तास मंडपात. का? आपल्या संतांचा उत्सव आहे आणि त्या उत्सवासाठी आपण मोठ्या भावनेने राहिल्यानंतर जीवाचं रान तरी चालत नाही. हे उत्सव झालेच पाहिजे. याच भावनेने जे ज्ञानाचे सागर ज्ञानेश्वर महाराज जनाबाई सांगतात त्यांच्याकरता काय करावं. मरोनी आतावेवा मरोनी आतावे ज्ञानाच्या पोटायावे
कारण ताई मला याचा नाद साहेब यशाचा गायनाचा माणसाला नाद असावा काहीतरी नाद असावा काही नसावं कळलं माणसाला काहीतरी नाद असावा काही नसावा एक वाक्य लक्षात ठेवा वाक्य जर पटलं तर टाळी वाजवा नाही पटलं तर मग बट्टे का जेवायला जेवण काय जेवण काय हा छान जेवून असा नाद असावा असा नाद असावा असा नाद असावा का आपल्या लेकरा बाळाला कोणाचा तरी आशीर्वाद मिळावा असा नाद असावा चला आता काय करा 2 मिनिटं थोडं पुढं सारखं मागं बसायला लागलं हे विद्यार्थी मंडळ तुम्ही थोडं असं इकडे सरका इकडे सरका थोडं 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 सरका छान 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 वा छान ना विढाला विढाला ज्ञानोबरांकडे किती ज्ञान रड्या मुखी वेद बोलविला रेड्यामुखी वेद बोलविला हे बाळा रेड्याच्या आईचं नाव काय रे 3 वर्ष झालं मी पनवेलला एका साहेबांना विचारलो साहेब रेड्याच्या आईचं नाव काय तो साहेब मोकळा म्हणतो हल्या काय आठवा पैठणचा इतिहास शुद्धीपत्र तर नाही मिळालं पण प्रसन्न भावनेने ही 4 भावंड मागत आली कुचवर ओट्यावर बसलेली काय मंडळी ए नाव काय रे ज्ञानदेव अरे समोर जो रेडा आहे ना त्याचंही नाव ज्ञानदेव म्हणते ज्ञानोबरांनी सांगितलं मग त्याचंही नाव ज्ञानदेव आहे ना त्याचा माझा आत्मा एकच म्हणजे अरे तू जसा बोलतो तसा तो बोलन का ज्ञानोबाईंनी आत्मविश्वासाने सांगितलं काका तुम्हाला ऐकायचं का किती आत्मविश्वास मी जसं बोलतो तसं तो रेडा बोला परमार्थिक साधना करत असताना आत्मविश्वास पाहिजे परीक्षा दिली आपण पासच होणार इतर परीक्षा देऊन आल्याच्या नंतर विचारावं लागतं बाळा पास होशील काय सांगावं अरे काम केल्यावर पगार मिळणारच विठाला किती आत्मविश्वास असा जुना काळ असायचा जर पाऊस लवकर नाही आला श्रावणात तर भाद्रपदात आमची ही टाळकरी मंडळी जर इकून जर आभळ आलं तर टाळकरी मंडळी टाळ पाकवाद विना घ्यायची आणि पावसाला आडवं जायची 4 वाजता 3:30 वाजता असं काही 10-20 भजनी मंडळ
आभळ आलं म्हणून पावसाला आडवे चालले. 4ची शाळा सुटली होती. लेकरू घरी पळत पळत चाललं होतं. ते काय लई मोठं नव्हतं. ते पलीकडचं लेकरू आहे का डबा ते अलीकडं. हा तेच पिवळा शर्ट पलीकडून. हा तेच असं लेकरू होतं. त्या लेकरांनी विचारलं, काका काका कुठं चाललात? त्या भजनी मंडळाने सांगितलं, बाळा आपल्याकडं 1.5 महिना झाला पाऊस नाही. हे आभाळ आलं, आम्ही पाऊस आणायला चालू. थांबा 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 म्हणजे ते पोरग पळत 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 जायला वेळ लागला. संध्याकाळी पळत 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 घरी गेलं, दप्तर ठेवलं आणि येताना छत्री घेऊन आले. का? त्याला आत्मविश्वास. पाऊस यायला छत्री आणली पाहिजे. तसं ज्ञानोबा आहे ना, आत्मविश्वास. बाबा ऐकायचं तुम्हाला? हो. हे बोला रे त्या रेड्याला इकडं आणा. रेड्याचा जो मालक होता त्याला बोलवलं, तो रेडा आला. ज्ञानोबरांचं दैवत जर कोणतं असेल तर भगवान शंकर. दैवताचे नाव सिद्धेश्वर. ज्ञानोबांनी आपल्या दैवताचं चिंतन केलं. आजही आपल्याला कोणत्याही कामाला जायचं असेल ना, बास भाऊ बाबांचं नाव घेतलं रे घेतलं आणि इथून भाऊ बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं रे घेतलं तर तुमचं काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याला जे जे काम तुमचं जे काय उद्योग असेल, तुम्हाला जे जे काम करावं लागत असेल, मुलाच्या नोकरीच्या बाबतीत, तुमच्या घराच्या बाबतीत, प्लॉटच्या बाबतीत, जे काय काम असेल तुमचं, बरं का, बस यांचं चिंतन करायचं. ज्ञानोबरांनी आपल्या सिद्धेश्वराचं चिंतन केलं आणि त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर तो रेडा बोलला. रेडा बोलल्याबरोबर सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार केला. ज्ञानेश्वर महाराज की जय जयकार कानावर आल्याबरोबर आणि सगळेच लोक त्या रेड्याच्या पाया पडायला लागल्याच्या नंतर ज्ञानोबराय तिथं थांबले नाही. जी मोठी माणसं असतात त्यांना आपली पूजा पावत नसती. पूज्यता डोळा न देखावी. मोठ्या माणसांना ज्यांचं जीवन पूर्ण झालेलं आहे का, त्यांना पत्रिकेत नाव असलं काय नसलं काय, फोटो असला काय नाही नसला काय, आता हे सांगणं लय सोपं आहे बरं, पण आचरणात बसणं लय अवघड.
ते आमच्याकडे गावी, गावाचं नाव सांगत नाही, तुमचे पाहुणे येतील तिथं. एका महाराजांच्या नावापुढं फक्त ग गावताचा आणि खालचा उकार राहिला होता. ग गावताचा ग आणि खालचा असा काना असा राहिला होता. म्हणजे काय झालं असं तो, काय झालं असं, मी धडक घेऊ की इकडं पडल्याला, ते बळतच म्हणायचं नाही केवढं टाकावं, नाही कळलं का? अशा करता मला सांगायचं, ज्ञानोबरायांनी तो जय जयकार आवडला नाही. ज्ञानोबराय पुढे चालली, पुढे लय गोडे ऐकायला. ज्ञानोबराय पुढे चालल्याच्या नंतर तो रेडा सुद्धा पुढे चालायला लागला. ज्ञानोबराय माग, त्या रेड्याच्या मालकाने त्याचं दाव धरलं, त्याला घराकडे न्यायला लागलं. घराकडे न्यायला लागल्याच्या नंतर त्या रेड्याच्या लक्षात आलं, आता यांच्या घरी आपण किती जरी गेलं, ते रेड्याच्या लक्षात आलं, ते रेड्याच्या लक्षात आलं, हा बस बस, ते रेड्याच्या लक्षात आलं, यांच्या बरोबर जाऊन आपल्याला कामच करावं लागेल. राहिलेल्या आयुष्यात आपला जर उद्धार होईल, ते समोर चाललेले महात्मे त्यांच्या बरोबर. ज्ञानोबराय माझा तो रेडा बरं का, तो रेडा आला. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिखाण केलं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिखाण काम केलं. आणि त्यावेळेस संपूर्ण ज्ञानेश्वरी कोणी ऐकली? कोणी जरी विचारलं ज्ञानेश्वर महाराजांचा पहिला शिष्य कोण, तर त्यावेळेस उत्तर द्यायचं रेडा विठाला. ज्ञानोबरायांच्या कार्याचा असणारा परिचय, प्रत्येक माणसाच्या कार्याहून त्याचा परिचय असतो. काय झालं, आम्ही गावाकडे सांगत असतो. एक बाई अशी एका खेड्या गावात, आता तुम्ही खेड्यातलेच आहे सगळे, पण इकडे आले होते मला आता काय भाषा बदलली. एक तर गावाकडे शेळ्याच ओळीत, काय ओळीत होती, हा 2-3 वर्ष झाली. हा तिकडं पुण्याकडं, तुमच्यातली नाही, पुण्याकडं कीर्तनाला जायचं होतं तुम्हाला. मला म्हणते बाबा तुम्ही काही खाणार आहे का? म्हणलं हा, मी पेंडा दुकानातून. अगं म्हणलं चंद्रकले गावाकडे शेळ्या वळीत होती, नशीब चांगलं मालक नोकरीदार मिळाला, काय दिमाग लावला बोलायचं बा. सांगत असतो गावाकडची एक असणारी बाई, आणि 3-4 खेड्यात तिचं नाव होतं महाराज. 3-4 खेड्यात नाव होतं. कशावरून? ज्ञानेश्वरी वाचित होती म्हणून का, काकडा करीत होती म्हणून का, हरिपाठ करीत होती म्हणून का, देवपूजा करीत होती म्हणून का, तिथं 3-4 गावात नाव झालं होतं. कशावरून? म्हणा ना भांडणावरून. भांडणावरून नावच तिचं पडलं होतं भांडकुदळी. मला अभंग सोडायचं, उगा गप्पा मारीत नाही. भांडकुदळी भांडकुदळी म्हणून तिचं नाव पडलं. बरं ती भांडतच अशी होती, जिला भांडले का पाखरे साहेब, जिला भांडली का तिला 5 दिवस दुखणं येत होतं. बरं कशावरून भांडायची? एखाद्या विचारानं का ग काय करते, आता विचारतात ना येता जाता गेटवरून येत असतात, जय हरी जय हरी, हा साहेब कवच आली, या बा आता चालू बा, काय करतात? मग एखाद्याने विचारायचं उड्या मारतो काय, तसं विचारायची कोणी का ग काय करते, काय करते म्हणजे तुला कळत नाही का, उड्या मारते की मी, झालं मांडवचं. गाव कटाळ होतं गाव. कशावरून भांडायची, कशावरून भांडायचे. मग काय करावं, शेवटी गावाने निवेदन केलं. जसं आपण एवढा मोठा सप्ताह करत असताना 1 महिन्यापासून आपलं निवेदन चाललंय, कमिटी मंडळीचं टाळी वाजवून स्वागत. हे सोपं नाही. वीर म्हणते खांदून पाय, घर म्हणतं बांधून पाय, लग्न म्हणतं करून पाय, सप्ताह म्हणतं घालून पाय. हे सगळं सोपं नाही. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. शेवटी गावाने निवेदन केलं, हिला भांडल्याशिवाय होत नाही ना. मग काय म्हणले,
नंबर देऊन टाकायचे. 1 नंबर दिला, 2 नंबर दिला, 3 तारीख दिला, 4 तारीख दिला, 5 तारीख दिला, 6 तारीख दिला, अशा 30 तारीखी देऊन टाकायचे. जिची 25 तारीख होती का तिला 21 तारखेला दुखणं आलं बघ. सुनाने विचारलं, बाई काय काय नाही म्हणजे 4 दिवसापासून तुम्ही असं पोटभर जेवत नाही, हा असे सुकल्यावर नाही दिसत्या, तुमचं काही दुःख होतं काय, तुमचं कोणी मेलं काय झालं म्हणजे. अगं पोरी तू आता आली म्हणजे तुला अजून 1 महिना झाला नाही नांदायला येऊन, मुलाचं लग्न झालं तर 1 महिना झाला, तुला काय माहिती म्हणजे आज 21 तारीख आणि ती आपल्या गावातली आमकी आमकी 25 तारखेला भांडायला येणार आहे म्हणून मला करमत नाही. 25 तारखेला आणि मग नाही सोपं आहे म्हणले, नका भांडू तुम्ही, तुमचा नंबर आहे ना, नका भांडू म्हणले, मी भांडल. तुला भांडता येईल का, काय या बोलतात म्हणजे, तुला भांडता येईल हा विचारून पहा म्हणले. महालगन म्हणजे मान ती सून काय म्हणती, महालगन झाल्यापासून आता शिकता माझ्या बापाकडचे शांत झाले म्हणले. कळलं थोडं, काळजी करू नका म्हणले. 30 तारखेला ते 25 तारखेला तुम्ही पहाटे उठायचं, आंघोळ करायची, चहा प्यायचा, नाश्ता करायचा आणि झोपून राहायचं. म्हणजे काय कसं भांडायचं का, मी तिच्या बरोबर भांडलो. 25 तारीख आली, म्हातारी पहाटी सुटली, मी तिथं सुटून आंघोळ केली, चहा पाणी घेतला, नाश्ता केला, झोपून राहिली. 7 वाजत नाही तर ही बाय आली बा. का काय कुणा इथली सासू ये बाय, काही उष्ण लागत आला असलं तर मला मागा, काय काम असलं तर मला सांगा. हा तुझी सासू कुठे म्हणली, मला तुझ्या सासू बरोबर भांडायचं. हा 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 माझ्या सासू बरोबर तुम्ही भांडणार आणि माझ्या सासूचे भांडणात तुम्ही केस वाढणार म्हणून माझी सासू आताच कारागिराकडे गेली म्हणले चम्मन करायला. अगं बाय तिलाच नाही चम्मन करते ती का, मी जाते जावा तडा 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 गेली कारागिराकडे. कारागीर त्यांनी तर सांगलं आपली तर 3 तारीख झाली, निकडं कोणीकडे जास्त बोलू नको आले, चम्मन कर. त्याने विचाराने चम्मन केलं. आली माग 9:30 वाजले, कुठे येतोय सासू, आता आली बाय म्हणजे चम्मन करून कुठे गेली, कुठे गेली. हा हा मारवड्याच्या दुकानात गेली म्हणजे शिवंदुरा ऐका बरं, तिलाच नाही शिवंदुरा आमच्या दुकान ही निघाली तडा 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 मारवड्याच्या दुकानात दारापुढे जाऊन उभं राहिली. त्याने पाहिजे सांगितलं, अरे बापरे आपली तर 10 तारीख झाली, निकडं कुठं जास्ती बोलू नको शिवंदुर. ती बिचार घाबरली. आता मारवडी ब्राह्मण वाणी ही माणसं हलक्या काळाची, मान्य तुम्हाला, हलक्या काळाची. हे भांडायला जरी लागले ना घरी बायकोला खवळलं तरी ते कसे खवळतील, आपलं खवळणं काय आपलं खवळणं आणि त्यांचं मारणं जरी असलं लेकराला ना कसं, आणि आपलं काय झालं नाही अजून नाही, अजून एवढा नाही बसला असं प्रॅक्टिस झाली. वा विठाला त्याने बिचारा शेंदूर देऊन टाकला की नाही, शेंदूर लावला, आली का काय पुढे येतोय सासू. बाया 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 म्हणजे लईच तुमच्या भांडणाला घाबरली म्हणजे माझी सासू शेतात गेली आणि विहिरीत लपून बसली. म्हणजे तिलाच नाही लपता येतात म्हणले, तिचा भेद पाहते तडा 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 शेतात गेली. शेतात जी विहीर होती तिला डोकून पाहिलं, हे 2-2.5 परस पाणी, नित्तळ छात पाणी, काळाभोर असतं ते पाणी. आणि असं डोकू पाहिल्यावर काय झालं, इकडं तिचंच प्रतिबिंब तिला पाण्यात दिसल्यावर ती काय म्हणते, का ग भामटे लपून काय बसलीस, केस काय कमी केलेस, शेंदूर काय लावलास, तुझा भेद पा. त्यांची डांग कंदी शिवून टाकली, आजूक आली नाही. माझ्याकडे
कशा करता सांगायचं, प्रत्येक माणसाचा वेगवेगळ्या कार्यांनी परिचय असतो. जगद्गुरु तुकोबराय या असणाऱ्या अभंगाच्या संतांच्या कार्याचा परिचय देतात. ते कशावरून अभंगाच्या संतांचं वर्णन करत असताना ते संत कसे आई बाबाप्रमाणे, तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत कसे आई बापाप्रमाणे, पण आई बाप संताप्रमाणे नाही. विठाला विठाला काय करते आई, काय करते आई? आई लहानचं मोठं करते. एक वाक्य ऐका, आई एखादीची काळजी घेते. आई एखादीची काळजी घेते. शाळेत जात असेल तर पोरग त्याला स्नान घालते, कपडे घालते, त्याला नटीती थटीती शाळेत नेऊन घालते. एखादीची काळजी. वडील पोरग जर अंगणवाडीत जात असेल तर पहिलीला त्याला पुढं टाकायचं, 10वीला असेल तर 11वीला पुढं टाकायचं, 12वी झाली असेल तर आता पुढं कंपनीत त्याला जॉब करायला लावायचं. आई एखादीची काळजी घेते, वडील वर्षाची काळजी घेतात आणि संत आयुष्याची काळजी घेतात. आयुष्याची. म्हणून तुकोबाई संतांना उपमा देत असताना, तुम्ही संत माय बाप कृपावंत. ते संत कसे कृपावंत, आई बाप कृपावंत नाही. माया बापे सांभाळी लो बाबा
आई बाप फक्त सांभाळतात, कारण असतं, लोभ असतो, लोभ. पोराला शिकवतील, नोकरी लावतील, नोकरी लागल्याच्या नंतर आपल्याला पगार येईल. आई बापाजवळ लोभ असतो. किती लोभ असतो सांगू का? किती लोभ असतो? खूप मोठ्यांच्या मुखातून ऐकलं. एकूण ते एक पोरग काही पुढे आजार झाला, मुंबईपर्यंत त्याला आणलं, डॉक्टरला दाखवलं. डॉक्टरने सांगितलं काही काळजी करू नका, पोरग बरं होईल, पण पैसे लागतील, पैसे लागतील. डॉक्टरने विचारलं पैसे आहे का तुमच्याकडे? काय 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 डॉक्टर काय बोलले, काय बोलले? पैसे आहे का? हो म्हणजे पैसे आहे, 40,000 रुपये पगार आहे मला. कोण म्हणतो? त्याचा बाप, पोराचा बाप. आईकडे पाहिलं, बाई पोरग नीट होईल, पैसे आहे का तुमच्याकडे? काय काय म्हणला डॉक्टर? पैसे आहे का? हो 40,000 ते 20,000 रुपये मला पगार आहे. मग तुम्हाला 10-20 लाख रुपये लागतील. काय लागू द्या केला. काही डिपॉझिट भरत असताना वडिलाला बोलून घेतलं डॉक्टरने. डॉक्टरने सांगितलं घ्या बा, आईला बोलून घेतलं, याच वेळेस तुम्हाला 2 लाख रुपये भरावं, चला आणा पैसे. वडील म्हणायचे ए तुझ्या नावावर आहे ना, तुम्ही जागीन पण, तुम्ही जागीन अजून. वडील म्हणायचे आईला ए अरे तुझ्या नावावर पैसे ना काढ ना. ते म्हणायचे तुमच्या नावावर नाही काय, तुमच्या नावावरचे काढा ना. तो म्हणायचं तुझ्या नावावरचे काढ. तिथंच नवरा बायकोचं भांडण 2 दिवस चाललं, नाही मिटलं. शेवटी पोराचा आजार वाढला, आजार जास्ती झाला, पॉयझन झालं, पोरग मेलं. प्रेत घरून घरी घेऊन आले. आई वडिलांजवळ लोभ, आई वडिलांचं सांभाळायचं काम आहे, पण कुंभारदादा सारखा आकार द्यायचं काम जर कोणाचं असेल तर संतांचं लक्षात, संतांचं काम. म्हणून ते कोबरा त्या संतांचं वर्णन करत असताना संत कसे, तुम्ही संत माय बाप कृपावंत. ते संत कसे कृपावंत. विठाला विठाला पुराणात अशी कथा आलेली. जयपाल नावाचा राजा होता, भक्ती विजय ग्रंथात कथा आलेली. त्याला 3-4 मुली झाल्या. आणि प्रत्येक वेळेस जयपाल नावाचा राजा गावातले जे ब्राह्मण वृंद होते त्यांना विचारायचा देवा काय होईल. देव बाप्पा सांगायचे होईन आता मुलगा. आम्हाला विचारतात नाही लोक. मला ते एकाने विचारलं, मला ते एकाने विचारलं बाबा तुम्ही काय फिरत राहतात, मग एक ठेपा पाहा. अरे जर म्हणलं मला ठेपा जर कळाला असता तर मी या ठेपेवर असतो. पण एक भावना आहे, एक श्रद्धा आहे लोकांची, एक श्रद्धा आहे, एक भावना आहे. एवढा मोठा असणारा आपण हा ठाणे या परिसरात हा कार्यक्रम करतात, कशाचं कारण? फक्त एक श्रद्धा आहे, एक भावना आहे. टाळी वाजून तुमचं सगळ्यांचं स्वागत. हे सोपं नाही एवढ्या पंक्ती घालणं, 8 दिवस हा कार्यक्रम करणं. एक भावना, एक श्रद्धा. लोक विचारतात, आता विचारल्यावर भावनेने सांगावंच लागतं.
एखादा जर आला बाबा आपल्याला विहीर खांदायची, खान बाबा लागण पाणी, आणि त्याला जर आपण म्हणलं तू खान बाबी तो फोपटच उडन. चांगलं बोलणं आपल्या हातात आहे. तुकोबरांचं प्रमाण आहे. आपण जर गोड बोलत असं साच आणि मावा, गोड बोलायचं. सुनाला जरी बोलायचं म्हणलं ना, बाई ए अक्का, मांजरीला पाहून असं तुरट एकीला सुनाला बोलायचं होतं. मांजरी कोण म्हणतो का पाच थेपायाची बाई, आता मांजर पाच थेपायाची असं बोलायचं नाही. चांगलं बोला, चांगलं बोला, चांगलं बोला. कसाही तुमचा शत्रू असला तर मित्र झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्ही चांगलं बोला, गोड बोला. ज्ञानोबराय हे सांगतात, चांगलं बोला. पूज्य भगवान बाबांकडं रात्री 12 वाजता 10 जणांची टोळी आली होती. रात्रीचे 12 वाजले होते. मग पारायणाला आले असतील का, हरिपाठाला आले असेल का, काकड्याला आले असेल का, भजनाला आले असेल का. प्रसिद्ध मागही सांगितलं होतं, प्रसिद्ध चोराची टोळी. या सगळ्यांना पाहिलं पूज्य भगवान बाबा आणि हात मारले. अरे वा 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 वा, या 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 या. कोणाला कधीही कोणी जरी आलं का या असं म्हणायचं. पण रात्री 12 वाजता दरवाजा वाजवला का नाही म्हणायचं या, नाहीतर सांगतात बाबा म्हणजे या. अरे लांबून आला चौकदार. आता कोणीतरी शंका खाईन बर का, रात्री 12 वाजता बाबा जागी कशाला होते. तर बाबा भगवान बाबा रात्री 12 वाजता जागी याच्यासाठी होते, गडावर चाललेलं जे काम होतं आजही ते काम जाऊन पहा. असणारी चुनखडी आणायची आणि ती चुनखडी त्या जात्यात टाकायची, घाणीत टाकायची आणि तो हाल्या रातभर बाबा तो हाल्या हाणायचे. याच्याकरता बाबा जागी होती. बाबांनी पाहिलं काही 10-20 माणसं होती. अरे चौकदार जा बोला. अरे अरे लांबून आले या. अरे लांबून आले थकले असतील, येण्याचा रस्ता कसा आहे, लांबून आले थकले असतील, यांना जेव घाला. कोणाला, साधूच्या संगतीत तुम्ही त्रास द्यायला जरी आले तरी आशीर्वाद मिळतो, आशीर्वाद मिळतो. कल्पना करा, विस्त्यावर कळत न कळत जरी पाय पडला, गार लागत पुढतो. साधूचा सत्संग कसा करा. जरी तुम्ही कीर्तन निम्म्या ऐकलं, काही नाही, कीर्तन संपत आले, जेवायच्या जरी वेळेस आले तरी तुमचं इथलं येणं जाणं वायाला जाणार नाही. लक्षात ठेवा. कारण सप्ताहाला जायचं दिवसभर आपण गोठीतो. रामगिरी बाबाचं कीर्तन, रामगिरी बाबाचं कीर्तन, सप्ताहाला जायचं, भाऊ बाबाच्या सप्ताहाला जायचं. असे काही इथं माणसं आहे, कीर्तन कोणाचंही असो पण कीर्तनाला जायचं म्हणजे जायचं. विठाला बसा. चौकदार यांना जीव घाला. चौकदाराने जीव घातलं. अरे राब 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 संसारात राबतो तरी काही कमी जास्ती कमी पडलं का बायको खवळती. याच्या संसाराला चव नाही ग. खाली बघा पाहिलं का काय या महापुरुषाने आपलं नुकसान केलं, पण नको त्याचं ऐकून आपण इथपर्यंत आलेलो आहे.
हळूहळू हळूहळू बाबांचं ते अन्न खाल्ल्यामुळं भगवान दारावर आल्यामुळं सात्विक भाव जागी झाला, जेवण झालं. आणि बाबा चुकलं बरं का, आमचं चुकलं, नको त्याचं आम्ही ऐकलं आणि बाबा आम्ही गडावर आलो. पूज्य भगवान बाबा काहीच बोलले नाही. वैकुंठवासी भीमसिंह महाराज सांगायचे, भीमसिंह महाराज सांगायचे, बाबा म्हणले अरे पोरं चुकतच असतं, मनुष्य देव चुकीचंच पुतळा आहे, होतच असतं, जातच असतं, काही काळजी करू नका. आळंदी पंढरीची वारी करा, पोरांना शिकवा, पोरांना जमिनी विका, पण पोरांना शिकवा. त्यांना सगळ्यांना आशीर्वाद दिला, कोणाला म्हणा ना चोराला. बस त्यांचं जीवन बदललं, फक्त गोड बोलणं. म्हणून गोड बोलणं आपल्या हातात आहे. जयपाल नावाचा राजा प्रत्येक वेळेस विचारायचा, देवा काय होईल. एक भावना असते. त्या आष्टी तालुक्यात, आष्टीच्या पलीकडं दिंडीचा मुक्काम असतो बा, तवलवाडी. तवलवाडीच तवलीचे ना, म्हणून तर म्हणून मी मागच्या वेळेस तुमच्याकडे आलो होतो आम्ही. तिथं बर का आपली ती सकाळी नाश्ता नसतोच का, कोकणे का काय, हा कोकणे, त्यांच्याकडे आम्ही वर्ष श्राद्धाचे कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं, ज्यांच्या दारापुढे गाडी लावली होती ती बाई आजी झाली. बाबा दिंडीच्या वेळेस तुम्ही घाई करतात, आता मी तुम्हाला जाऊन देणार नाही चहा प्यायल्याशिवाय. दुसरं काय करा नाही, फक्त कप भरच्या. एक भावना असते. चहा प्यायला गेलो, चहा प्यायल्याच्या नंतर म्हातारी काय म्हणते, बाबा पोराच्या डोक्यावर हात फिरा, बाबा पोराच्या डोक्यावर हात फिरा. आता ज्याच्या डोक्यावर हात फिरायचा का त्याचं वय 35. किती? 35 वय. मी तर काय हात केली ना, आणि म्हातारी तर काय म्हणल्याशिवाय आहे ना. आता मा हात काय झिजत होता वय, कारण थोडं निघत होतं. बाबा पोराच्या डोक्यावर हात फिरा. उशीर व्हायला लागला, उठलं, त्याच्या डोक्यावर असा हात फिरवला, असं थापडलं त्याला, राम 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 म्हण. म्हातारी इतकी प्रसन्न झाली, इतकी प्रसन्न झाली. म्हातारीने मला 1000 रुपये काढले, खिशात टाकले. माझ्याकडे काय बघा, मला त्याचं काय कौतुक वाटलं नाही, पण म्हातारीचं जे प्रसन्न भावनेचं जे हसणं होतं ते वेगळंच होतं. म्हणलं आजी तुम्ही खूपच प्रसन्न झाला. काय नाही म्हणजे बाबा आता तुम्ही पोराच्या डोक्यावर हात ठेवला ना, आता पुढच्या दिंडीपर्यंत पोराचं लग्नच होईल. अरे बापरे. म्हणलं आजी माझ्या हाताने जर असे पोराचे लग्न झाले असते तर माझ्या गावात अजून 69 आहे. कळलं का? एक भावना असती, एक श्रद्धा असती. जयपाल नावाचा राजा विचारित होता, देव बाप्पा काय होईल. मुलगी 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 मुलगी. शेवटी राजाने सांगितलं, देवा जर का आता मुलगा नाही झाला बेत पाहतो. राणी साहेबांची वेळ घेतली देव बाप्पाने. राणी साहेब मुलगी जरी झाली तर मुलगा झाला म्हणून सांगा. मुलगीच झाली, मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला, जिकडं तिकडं सांगा. राजा पेढी घेऊन आला. देव बाप्पा मुलगा झाला, घ्या पेढी. पहा त्याची कुंडली, पहा व्यवस्थित, सगळं सगळं व्यवस्थित पाहिलं. आणि हळूच देव बाप्पाने सांगितलं सगळे व्यवस्थित आहे. थोडीशी अडचण आहे म्हणल्यावर राजा घाबरला. काय अडचण? काय नाही म्हणले. देव बाप्पा काय म्हणतो, राजेसाहेब काय घाबरू नका, फक्त मुलाच्या बापाने मुलाचं 30 वर्ष तोंड बघायचं नाही. किती वर्ष? 30 वर्ष. मिटलं त्यांचं. राजा एका बाजूला, मुलगा एका बाजूला. मुलगी हळूहळू शाळेत जाऊ लागली तर लागला, मोठा झाला का झाली, लग्नाला आला का आली. तोंड बघायचं नाही, पण लग्न करायला काय हरकत आहे, तिचं का त्याचं. एक शुभ मुहूर्त पाहिलेली, एक सुंदर मुलगी पाहिली. दोघाचं का दोघीचं? दोघीच्याही लक्षात आलं आपण दोघी राजकन्या, दोघीचे वडील राजे. हा आपला अपमान आहे, आपल्यामुळे आपल्या कुळाचा अपमान आहे.
जीवन संपवाय या भावनेने जंगलात गेल्या, दोर घेतला, फास अटकावणार. तेवढ्यात आवाज आला, रामकृष्ण हरी. चालू तीर्थयात्रा करत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपन काका, मुक्ताई, नामदेव महाराज आदी करून संतांची मान दिली. तो आवाज ऐकल्याच्या नंतर दोघी झाडाच्या खाली उतरल्या. रस्त्यावर जाऊन मुलीने दर्शन घेतलं. ज्ञानोबरायांनी सांगितलं, बाई सुखी राहा. मुलगीच दर्शन घेतलं. ज्ञानोबरायांनी सांगितलं, बाळा सुखी राहा. ती हसली का हसला? हसली. ज्ञानोबरायांनी सांगितलं, बाळा तू हसला. तिने सांगितलं, माऊली अंगावर कपडे पुरुषाचे म्हणते, पण मी मुलगी. ज्ञानोबरायांनी सांगितलं, नाही, आतापर्यंत माझ्या वाचने जर खरं तप केलं असन, नामाचं पुण्य असन, तर माझ्या वाणीतील शब्द हे सत्य, हे खरेच झाले. स्त्रीचा तो केला पुरुषोबा, एक मुलगी, पण तो मुलगा झाला. ही ज्ञानोबरायांची कृपा असल्यामुळे तुकोबराय सांगतात, ते संत कसे, तुम्ही संत माय बाप कृपावंत विठोबार चंदनाचे